आता पाहूयात पुणे जिल्ह्यातील टॉप 9 बातम्या। मिळकत कर भरण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ। पुणे पालिकेच्या मिळकत कर विभागाच्या संकेतस्थळावरील तांत्रिक अडचणींमुळे 15 दिवसांची मुदतवाढ। पुण्यात म्हाडा सोडतीला 6 जून पर्यंत मुदतवाढ। म्हाडाकडून पुणे पिंपरी चिंचवड शहरातील 4877 सदनिकांची सोडत जाहीर। पुणेकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार। पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धरणांनी तळ गाठला। खडकवासला धरणात केवळ 5.32 टीएमसी पाणीसाठा शिल्लक। राज्यात 2.25 कोटी स्मार्ट मीटरसाठी तब्बल 27,000 कोटी रुपये खर्च। स्मार्ट मीटरमुळे वीज 30 पैशांनी महागण्याची शक्यता। पुण्यात महामार्ग प्राधिकरणाची 75 होर्डिंग धारकांना नोटीस, तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची महामार्गलगतच्या 5 बेकायदा होर्डिंगवर कारवाई। पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट। शहरात एकाच दिवशी 7 जणांची तब्बल 84 लाखांची ऑनलाईन फसवणूक। सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। पुणे शहरात मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीत बदल। पुणे विद्यापीठ ते संचिती चौकातील वाहतूक बदल। गणेश खिंडमार्गे वाहतुकीचा वापर करण्याचं आवाहन। पुण्याच्या भोरमध्ये नगरपालिकेची अतिक्रमण मोहीम। उपविभागीय अधिकारी कार्यालयात परिसरातील अडथळा ठरणारी अतिक्रमणं हटवली। 10वीच्या पुरवणी परीक्षेसाठी आजपासून अर्ज करता येणार। जुलै-ऑगस्ट महिन्यात 10वीच्या पुरवणी परीक्षेचं नियोजन।